बिझनेस कंटिन्यू 12 महिने चालणार आहे आणि पेपर असं काही नाही की तो सडतो, खराब होतो, फाटतो. पॅकिंग करून तुम्ही ठेवलं तर 4 वर्षानंतर तुम्ही विका, काहीच प्रॉब्लेम नाही. एक्सपोर्टला खूप याला मागणी आहे. एक्सपोर्टला खूप जास्त मागणी आहे. त्यामुळे काय झालं, आता ह्याची जी डिमांड आहे ते कंटिन्यू दुप्पट वाढतच चालली आहे. म्हणजे मार्केट काय म्हणताय तिथं, तर त्या हिशोबाने आपण सर्वे पण आपणच करतो. अच्छा. तुम्हाला काही करायची गरज नाही, हा. सर्वे पण आपणच करणार. तिथलं पॅकेजिंग, तिथलं ते कशा पद्धतीने ते जातं तिथं मार्केटमध्ये, हा. त्या पद्धतीनेच तुम्हाला ट्रेनिंग देणार. नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा उद्योगाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, कारण मागच्या काही महिन्यापासून म्हणा किंवा वर्षापासून प्लॅस्टिकला बंदी आली आणि पेपर इंडस्ट्रीज जोमात चालू लागली आणि या पेपर इंडस्ट्रीजला बाजारपेठेत एवढं महत्व प्राप्त झालं म्हणून या उद्योगाला खूप चालना मिळाली. आज आपण याच उद्योगासंदर्भात पुणे येथील वारजेमध्ये दर्शनम इंडस्ट्रीज या कंपनीत आलेलो आहोत, जी की ही कंपनी महाराष्ट्रातील युवकांना बिझनेस मॉडेल देते, कन्सल्टन्सी देते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विक्री, वितरण आणि मार्केटिंग या त्रिसूत्री धोरणामध्ये काम करते. मग हे दर्शनम इंडस्ट्रीज कशा पद्धतीत काम करते आज आपण पाहू. राहुल सर, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना परिचय सांगा तुमचा. नमस्कार, मी राहुल खाजेकर, पुणे येथील वारजेमध्ये दर्शनम इंडस्ट्रीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. राहुल सर, आज महाराष्ट्रामध्ये उद्योग आणि शासकीय नोकरी हे खूप मोठी तफावत आहे किंवा खूप मोठा प्रश्न आहे आजच्या युवकासमोर, की रोजगार निर्मिती कशी करायची. काय सांगाल की प्लॅस्टिकला बंदी आली आणि पेपर व्यवसायाला चालना मिळाली, मग हे टिश्यू पेपर किंवा हे पेपर व्यवसाय ही संकल्पना काय, त्याबद्दल काय सांगाल. सर, जसं तुम्ही बघितलं असणार की एक 4-5 वर्ष अगोदर टिश्यू पेपर हे कोणाला जास्ती माहिती माहीतच नव्हतं. बरोबर. माहितीच नव्हतं. बरोबर. टिश्यू पेपर कसं काय बनतं ते सगळं नंतरची गोष्ट आहे, पण त्यांना माहितीच नव्हतं टिश्यू पेपर काय आहे, कशासाठी यूज करतात, कशासाठी यूज करतात माहिती हा. नव्हतं. नंतर आपल्याला जसं माहिती आहे, आपलं पॅन्डेमिक, कोरोना वगैरे झालं, त्यानंतर कसं झालं, लोक हायजेनिक खूप आता झालेत. बरोबर. हायजेनिक कॉन्सन्ट्रेशन मुळे काय झालं, त्यांचं आता प्रॉपरली टिश्यू पेपर आपल्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एकदमच अगदी पाणीपुरीवाला असं एकदम ठेवायला लागला. कारण की कस्टमर जातात, त्यांना विचारतात सर टिश्यू नाही का तुमच्याकडे. टिश्यू नसल्यामुळे त्यांचं पण असं होतं की त्यांचं मार्केट डाऊन होतं, ऑटोमॅटिकली त्यांचं मार्केट डाऊन होतं. टिश्यू पेपर एवढं इम्पॉर्टंट झालं आता. बरोबर. टिश्यू पेपरचं यूज तुम्ही म्हणलं गेलं तर आपलं हॉटेल इंडस्ट्री झालं, सपोज मेडिकल यूज झाला, हे सगळं आता त्याचं मागणी खूप हळूहळू वाढत चालली आहे, वन स्टेप बाय स्टेप. त्यामुळे काय झालं, आता ह्याची जी डिमांड आहे ते कंटिन्यू दुप्पट वाढतच चालली आहे. आणि एवढी वाढली आता की म्हणजे तुम्ही कितीही म्हणजे त्याला एक्सपांड केलं किंवा कितीही मार्केटमध्ये सप्लाय केलं तर ते कमीच पडणार. तिसरी गोष्ट अशी आहे की एक्सपोर्टला खूप याला मागणी आहे. एक्सपोर्टला खूप जास्त मागणी आहे, कारण की काही ग्लोबली तुम्ही बघितलं तर चायना डील मॅक्सिमम करत होतं ह्याच्यामध्ये. ग्लोबली टोटली चायना म्हणजे आपल्याला प्रोव्हाइड करतो ग्लोबली. पण आता तेच जे कस्टमर आहेत, समजा युके असेल, युएस असेल किंवा इतर जर्मन, गल्फ कंट्रीज, ते काय करतात, ते मॅन्युफॅक्चर करत नाही. ते आता आपल्याकडं म्हणजे आपल्याकडून मागतात. हो, आपल्याकडनं मागतात, इंडियाकडनं मागतात आता सध्या. टिश्यू पेपर ही जी संकल्पना आहे ही खास करून ग्रामीण भागात आजही थोडी नवीन असल्यासारखी वाटते. व्यवसाय तर निश्चित नवीन आहे. करेक्ट. मग हा व्यवसाय शहरातल्या युवकांनी करावा का ग्रामीण मधल्या युवकांनी करावा, आणि विशेष करून ज्या महिलाकडे 4 ते 5 तास वेळ आहे घरचं काम उरकून, त्यांनी करावं, याबद्दल तुमचं मत काय, काय सांगाल तुम्ही. सर, हे खूप अवघड म्हणजे खूप हार्ड प्रोसेस नाहीये. मशीन एक 4 ते 5 दिवसामध्ये तुम्ही पूर्ण ट्रेंड होता, ते आपण कोणालाही ट्रेनिंग देऊ शकतो. पण ज्यांच्याकडे समजा एक 4 ते 5 फ्री वेळ आहे, समजा सेकंड ऑप्शन म्हणून, सेकंड वर्किंग म्हणून, त्यांनी ते करू शकतात. आणि ग्रामीण आणि शहर असं काही फरक राहिला नाही सध्या आता. तुम्ही करू शकता कुठेही. पण मेन आपण जे गृहीत बायका आहेत त्यांनी हे केलं तर खूपच फार म्हणजे त्यांना उत्पादन चांगलं मिळेल. कारण आमच्याकडे सगळं बायकाच आहे काम करतात. आपले हे सगळं पूर्ण महिलांनी केलंय. बायकाच करतात. आपण सगळं व्यवस्थित ट्रेनिंग केलं, सर काय नाही, त्यांना एकदम इझिली ते हँडल करतात, सगळं व्यवस्थित करतात.
काहीच तुमच्या पश्चात असं तुम्हाला सांगण्याची वेळ येत नाही. नाही, मला सांगण्याची वेळ येत नाही आणि ते प्रॉपरली हँडल करून घेतात फोन. आणि खूप जास्त काही झालं तर फोन करतात, ते ठीक आहे, आपण छोटा मोठा तर आपण समजू शकतो. अच्छा पण ते ट्रेनिंग मध्ये आपण कव्हर करतो सर, काही प्रॉब्लेम नाही, तेवढं होणार नाही काय प्रॉब्लेम. अच्छा. हो. आता ही जी ट्रेनिंगचं तुम्ही म्हणलात ते आता नवीन येतो, आपल्याला ते पाहिलं पाहिजे आपण ते. हा, मग ते प्रशिक्षणाचं काय पॉलिसी कशी तुमची? प्रशिक्षण सर कसं आपण आपल्याच कंपनीमध्ये इथंच, तर इथं बायका पण असतात, बाकीचे लोक पण आहेत, स्वतः मी पण आहे इथं. हा. तर जे कोणी त्यांना ट्रेनिंग घ्यायची आहे किंवा आपल्याकडनं जे आपण त्यांना जे कन्सल्टन्सी देतो, त्याच्यामध्ये कसं आहे, आपण ट्रेनिंग पूर्ण 10 दिवसाचं आपण त्यांना हा. प्रॉपरली देतो, 10 ते 12 दिवसाचं देतो. अच्छा. आपण असं नाही फक्त थेओरिकल नाही करत इथं का करतोय, कारण की इथं ते आले ना, हा. तर इथं त्यांना जसं आपली मशीन कंटिन्यू चालू असते, हा. त्यांना डायरेक्टली आपण सांगतो की घ्या तुम्ही करायला. म्हणजे ते कसं होतं, त्यांना मशीनचं जे काही सेटिंग असते, हा. पेपर सारखं तुटतो, पेपर लावण्यापासून पेपर कसं ते प्रोडक्शन बाहेर काढायचं, पॅकिंग कशी करायची, ही सगळी ट्रेनिंग इथं देतो. दर्शनम इंडस्ट्रीजच्या माध्यमातून तुम्ही कन्सल्टन्सी देता, हा. आफ्टर सेल सर्व्हिस देता. हो. मग दर्शनम इंडस्ट्रीज ही बिझनेस पॉलिसी काय, नेमकं कन्सल्टन्सी मध्ये तुम्ही काय काय प्रोव्हाइड करता जे की नवीन उद्योजकाला ही चालना मिळेल? ओके, तर सर याच्यामध्ये आपलं मेन काम असं आहे की आपण काय करतो, एक नवीन कोणी समजा मी तुम्हाला सांगितलं जसं सेकंड ऑप्शन विचार करतात की इन्कम सोर्स जनरेट करायचा. हा. तर त्याच्यामध्ये काय होतं सर, त्यांना नवीन असल्यामुळे त्यांना काहीच माहित राहत हा. नाही, एकदम प्लेन असतात ते. हा. तर त्यांना कसं आपण करतो की पहिले त्यांना इथं आल्यानंतर आपलं ते आले समजा ऑफिसला, तर आपण त्यांना व्यवस्थित पहिले माहिती देतो. त्यानंतर आपलं जे पॅकेज आहे, 0 to हिरो असा हा. पॅकेजचा 0 to 0 to हिरो. अच्छा. आपण 0 to त्या माणसाला हिरोच बनवू शकतो. शून्यातल्या माणसाला उद्योजक. उद्योजक बनवूनच टाकणार पूर्ण हा. प्रॉपरली. हा. त्याच्यामध्ये स्टार्टिंग कशी होते की मशीन बनवायला 30 दिवसाचा पिरियड जातो. हा. 30 दिवसात त्याच्या आत पहिले आपण सुरुवात कशी घेतो सर, आपण डायरेक्ट आहे ना त्यांचं डॉक्युमेंटेशन, हा. जे लागणारे सगळे डॉक्युमेंटेशन आहे त्यांना, हा. ते ऍज अ फॅक्टरी सेटअप साठी हा. ते पूर्ण डॉक्युमेंटेशन आपण त्याच्यामध्ये क्लिअर करून घेतो. हा. हा. ते झाल्यानंतर त्यांचा डिजिटली प्रेझेन्स, हा. आता डिजिटल प्रेझेन्स खूप इम्पॉर्टंट आहे सर. बरोबर. आजच्या जगामध्ये तुम्ही डिजिटली नाहीये प्रेझेन्स तुमचं, तर म्हणजे तुम्ही नाहीच आहे बरोबर. असं दिसतच नाही. कारण की याचं मेन कारण कसं आहे, कोणी तुम्हाला समजा आता सपोज मी वारजेमध्ये आहे, कोणी आपल्याला शोधलं की टिश्यू पेपर इन वारजे, तर त्यांना ते करणारच नाही ना. हो. ते काय करतील, गुगलला जातील. सरळ लोक काय करतात आजकाल, गुगलला गुगलला गेले की ते विचार करतात. पण त्याचं आपण सगळं गुगल माय बिझनेस, व्हॉट्सअप माय बिझनेस, त्याच्यानंतर त्यांचं व्हिजिटिंग कार्ड, हा. त्यांचं अगदी ब्रोशर, हे सगळं खूप सारे त्याच्यामध्ये काम आहेत, ते आपण सगळं करून देतो. डॉक्युमेंटचा एक पार्ट क्लिअर झाला, त्याच्यानंतर डिजिटलचा एक क्लिअर झाला, त्यानंतर आपलं त्यांना अकाउंटिंग शिकवतो रिलेटेड टू दिस प्रोडक्ट. अच्छा. की तुम्ही एका केजी मध्ये किती हे एक पॅकेटमध्ये किती टाकायला पाहिजे, कसं तुम्ही तुमच्या जे मार्केट आहे, सपोज तुमचं मार्केट नांदेड आहे, हा. तर नांदेडमध्ये काय लागणार आहे तिथं, म्हणजे मार्केट काय म्हणताय तिथं, तर त्या हिशोबाने आपण सर्वे पण आपणच करतो. अच्छा. तुम्हाला काही करायची गरज नाही, हा. सर्वे पण आपणच करणार. तिथलं पॅकेजिंग, तिथलं ते कशा पद्धतीने ते जातं तिथं मार्केटमध्ये, हा. त्या पद्धतीनेच तुम्हाला ट्रेनिंग देणार. त्या जिल्ह्यात कोणत्या पद्धतीचा पेपर लागतो? हो, तोच पेपर तुम्हाला देणार, अच्छा. तशीच तुम्हाला ट्रेनिंग देणार, हा. तुम्ही तशीच पॅकिंग देणार. त्यानंतर आपलं पॅकेजिंग, हे जे पॅकेजिंग डिझाईन आहे, हा. हे जे डिझाईन आहे, हा. असं डिझाईन अट्रॅक्टिव्ह डिझाईन तुम्हाला ते आम्ही करून देतो. हा. हा. ते डिजिटल मध्ये झालं सपोज. अरे वा. ब्रँडिंगचं नाव, हा. हे सगळं डिटेल, भरपूर लोकांना असं डिटेल माहिती नाहीये. तर पहा, हे असं दिसतंय पहा, हे असं. हो. दर्शनम इंडस्ट्री आता काही पूर्ण डिटेल्स आहे तिथं. डिटेल्स सगळे असे लागतात. आता सपोज सर ह्याच्यामध्ये आपण सपोज महाराष्ट्र हा वर्ड जरी नाही टाकला, हा. तर एक 50,000 रुपये फाईन आहे आपल्याला. अरे वा. हो. तर हा. असे छोटे छोटे गोष्टी आहेत, ते हा. आपण सगळं त्याच्यामध्ये मॅनेज करतो, ते देतो. हा. त्यानंतर आपलं अकाउंटिंगचा पार्ट पूर्ण क्लिअर करतो. त्यानंतर आपल्या पॅकेजमध्ये असे सर की आपण मशीनचं इन्स्टॉलेशन करतो. इन्स्टॉलेशन आपणच करतो. अच्छा. त्याच्या पहिले आपण एक व्हिजिटिंग, त्यांचं जिथं ते शेड असेल, तिथे जागा असेल, ते सगळं व्हिजिटिंग आपण करतो. त्याच्यामध्ये बघतो की बाबा त्यांचं कुठं, त्याचं लाइटिंगचा काय प्रॉब्लेम आहे हा. का, तुमचं स्विच कुठे पाहिजे, हा. तुमची मशीनचं तोंड कुठं पाहिजे, पूर्ण प्रॉपर डिझाईन. हो, प्रॉपर डिझाईन. आपण असे सर 25-30 केलेले आहेत ऑलरेडी प्रोजेक्ट. अच्छा. सगळं आपण त्यांना व्यवस्थित स्क्रॅच पासून तर पूर्ण ते त्यांना व्यवस्थित सेटअप करून दिलेलं आहे. अच्छा. त्यानंतर 3 महिन्याचा आपला सपोर्ट असतो.
3 जसं महिन्याचा की? सपोर्ट आपलं त्याच्यामध्ये सगळं मेंटेनन्स आहे. मेंटेनन्सचं चार्जेस असतात थोडे म्हणजे, तर त्याला आपण काय करतो, फ्री 2 देऊन टाकतो आपण. 2 सर्व्हिसिंग. 2 सर्व्हिसिंग फ्री देतो. हा. मेंटेनन्स मध्ये आपला मेंटेनन्स झालं त्यानंतर आपलं 3 महिन्यामध्ये त्यांना लागणारे सगळे, आता दुसऱ्या महिन्यामध्ये सगळं यांचं क्लिअर होतच. बरोबर. पॅकेजिंग झालं, डिजिटल झालं, प्रेझेन्स, अकाउंटिंग झाले, ट्रेनिंग झाली, म्हणजे जवळपास 80% कव्हर झालं यांचं. हा. आता काय करतो आपण की दुसऱ्या महिन्यामध्ये यांना डायरेक्ट सेलिंगलाच लावतो आपण, जेणेकरून अच्छा. यांनी ना म्हणजे मशीन आल्यावरती टाइम वेस्ट नाही झाला पाहिजे. हा. आले त्यांचं मशीन आल्यानंतर डायरेक्ट त्यांनी सेलिंगला घ्यावी, असं आपलं ते. मशीन येण्यापूर्वीच पूर्ण हे सगळं तुम्ही सांगता त्यांना? हो, पूर्ण आपण रेडी करून देतो. पूर्ण रेडी करून देतो. नंतर त्यांनी मशीन आल्याबरोबर त्यांना अचानक आश्चर्य होत नाही की नर्वस होत नाही ते, हा. अरे मशीन आलं, आता आपण कुठून सुरुवात करायची, हा. आपल्याला ऑपरेटर लागेल. ऑपरेटर लागायची गरज नाही. तोपर्यंत इथं प्रेसिजन घेऊन गेलेले असते. हा, ऑलरेडी ते आपण अच्छा. मशीन आल्यानंतर डायरेक्ट ते पॅकिंग बिकिंग करून डिस्पॅच साठी रेडी असतं. हा. म्हणजे त्यांचं डायरेक्ट इन्कमच जनरेट झालं पाहिजे. 1 महिना आपला राहतो तो, म्हणजे आपण काय करतो, त्यांच्यासाठी मार्केटिंग करतो. एका डिस्ट्रिक्टमध्ये सर नाही म्हटलं तर 100-200 होलसेलर असतात. बरोबर. आपल्याला एक मशीनसाठी नाही म्हटलं तर 2 ते 3च होलसेलर पाहिजे. बरोबर आहे. पूर्ण मशीन महिन्यासाठी एंगेज होते, एवढं त्याला म्हणजे डिमांड आहे. 100%. कारण काय होतं, प्रोडक्शन करणं सोपी गोष्ट आहे. हो, पण त्याची विक्री आणि खरंच सगळ्यासमोर एक खूप मोठा प्रश्न आहे की विकायचं कुठं, ते सगळ्यासमोरच प्रश्न आहे. हा. आणि तुम्ही जे जी होलसेलर आहे तुमच्या प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये, ही खूप मोठी संकल्पना आहे. आता हे होलसेल आणि रिटेल ही संकल्पना कशी? होलसेलर रिटेल आपण कसं, आता सर स्वतः मॅन्युफॅक्चरर ऍज अ मॅन्युफॅक्चरर होणार आहे. आता आपण मशीन घेणार, मॅन्युफॅक्चरिंग करणार, रॉ मटेरियल कच्चा माल घेणार, त्याला प्रोसेस करणार, पॅकिंग करणार, डिस्पॅच करणार. आपण रिटेलमध्ये नाही जाऊ शकत, त्याला एक प्रोसेस आहे. आपण पहिले मॅन्युफॅक्चरर, मग ट्रेडर, मग होलसेलर, मग रिटेल. आपण रिटेलला मॅक्सिमम देत नाही. पण सपोज तुमच्या एरियामध्ये आता नाही म्हणलं तर सर आपलं जिथं आपलं गाव असेल किंवा काय असेल, लोकेशन असेल, तिथनं जवळपास 30 किलोमीटरच्या आपल्या रेंजमध्ये आपण सप्लाय देऊ शकतो. कुठलाही म्हणजे राहू दे, म्हणजे नाही का एरिया सप्लाय कसं, आता ते 30 किलोमीटरच्या एरियामध्ये नाही म्हणलं तर 1-1 किलोमीटरमध्ये आता हॉटेल असतात, जास्त झाले, ढाबे आहेत, हॉटेल आहेत. तुम्ही कुठेही हॉटेलला जा, त्यांना विचारा, माझी गॅरंटी आहे, तुम्ही कुठेही हॉटेलला जाऊन फक्त विचारा, सर तुम्हाला टिश्यू पेपर पाहिजे का, आमच्याकडनं यायच्या अगोदर पहिलं तुम्ही तुमचं विचारून घ्या. तुम्हाला कुठेही निगेटिव्ह रेस्पॉन्स मिळणार. टिश्यू पेपर लागतो, ते म्हणणार सर तुम्ही मला टाकून द्या, किती टाकू शकता, तर ते घेणार सर, 100% घेणार. कारण की टिश्यूला मरण नाही, मनाई नाहीये. 12 महिने काय त्याला सीझन नाहीये, सीझनच नाही. सीझन नाहीये, ते बिझनेस कंटिन्यू 12 महिने चालणार आहे. आणि पेपर असं काही नाही की तो सडतो, खराब होतो, फाटतो. पॅकिंग करून तुम्ही ठेवलं तर 4 वर्षानंतर तुम्ही विका, काहीच प्रॉब्लेम नाही. टिश्यू पेपर मध्ये किती प्रकार आहेत सर? टिश्यू मध्ये खूप सारे प्रकार आहेत. आता टिश्यू कसा, हा जो टिश्यू आहे ना, आपण सजेस्ट करतो की सर हा टिश्यू त्यांनी चालू करावा. म्हणजे ह्याची साईज कशी आहे ना, 20x22 म्हणून साईज आहे. 20x22. हा, 20x22 म्हणजे असं 1 सेंटीमीटर मध्ये पकडू आपण हे. अच्छा. हा, 22 आणि 20. तर असे पॅकेट आहे ना सध्या खूप मार्केटमध्ये इझिली तुम्ही आता बनवलं तर तुम्ही निघून जाणार, ते तुमचं राहणार नाही. म्हणजे फॅक्टरीमध्ये एकही पॅकेट राहणार नाही, कारण की ते खूप चांगलं म्हणजे जातं, त्याचं सेल चांगलं आहे. जसं जसं तुमचं सपोज तुम्ही एकदा याच्यामध्ये मास्टर झाले तर तुम्ही हळूहळू जरा प्रीमियम मध्ये जाऊ शकता. प्रीमियम मध्ये कसं थोडी अजून मोठी मशीन आहे, पेपर मोठा असतो. तुम्ही डॉमिनोज बघितलं असणार आहे, आपलं हे बघितलं असणार आहे मॅकडॉनल्ड, त्याच्यामध्ये मोठा पेपर असतो, सॉफ्ट असतो, त्याला हार्ड पेपर म्हणतो आपण. तो सॉफ्ट पेपर आहे ना, तो थोडासा महाग जातो, त्याच्यामध्ये थोडा अजून प्रीमियमनेस असतं. त्याच्यात अजून बरेच प्रकार आहेत. अजून तुम्ही 33x33 आहे, 40x40 आहे, ते 3 स्टार 5 स्टार मध्ये जातात. हॉस्पिटलला कोणता पेपर लागतो? हॉस्पिटलला सर ऍक्च्युली तिथं टिश्यू नाही लागत, तिथं टॉवल पेपर लागतो. ऍक्च्युली साईज मोठी असते. हो, ते बेडवर, सर्जरी बेडवरती ते म्हणजे टाकायला त्यांना पाहिजे. अच्छा. आता हे जे पाकिट आहे सर, या पाकिटामध्ये किती टिश्यू पेपर आहेत, म्हणजे बंडल किती आणि याच्यात पेपर किती? सर आता नॉर्मली कसं ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे ना, हे आपण सपोज 50चं एक पॅकेट असतं, आपण असे 10 टाकतो याच्यामध्ये, म्हणजे 500 टिश्यू पेपरवर गेलं तर 500. हा, तसं एकच पॅकेट आपण म्हणतो त्याला, पण एक 500 आपण याच्यामध्ये टाकतो. म्हणजे क्वांटिटी जर म्हणलं त्याच्यामध्ये 500 पेपर आहेत, त्याच्यात 10 बंडल आहेत आणि एका बंडल मध्ये 50 टिश्यू पेपर आहेत. अशा हे 500 टिश्यू पेपरचा एक बॉक्स आहे. सर काय होतं, एखाद्या गावात किंवा एखाद्या जागेवर एक व्यवसाय टाकला की काही दिवसात लगेच दुसरा व्यवसाय टाकते, तिथं कॉम्पिटिशन तयार होतं. त्याबद्दल नाही, सिरियस आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खूप सारे कस्टमर सर आमच्याकडे आलेत, त्यांचा हा प्रश्न होताच. असं काही नाहीये सर, कारण की आहे ना, टिश्यूचं मार्केट एवढं मोठं आहे सर. मी तुम्हाला जसं मागं सांगितलं
की तुम्ही एका मशीनवरनं त्यांचं मार्केटला सप्लाय करू शकत नाही. तुम्ही पुण्याला करा, नाहीतर तुम्ही कुठल्याही जिल्ह्याला करा, नाहीतर गावात करा, नाही करू शकत तुम्ही. कारण बरोबर. की याचा मी तुम्हाला सांगितलं ग्लोबली मार्केट खूप मोठा निर्माण झालेला आहे आता. तर ते ग्लोबल असल्यामुळे आहे ना, तुम्ही म्हणजे कितीही प्रोव्हाइड करा त्या होलसेलरला, कंटिन्यू ते बाहेर पाठवतात. आता टिश्यू पेपर बरोबर तुम्ही जी कन्सल्टन्सी देता, हा. तर टिश्यू पेपर बरोबर आणखीन कोणत्या कोणत्या उद्योगाची? आपलं सर टिश्यू पेपरचा प्लांट आपण टाकून देतो. त्या सोडून आपण टॉयलेट रोलचा प्लांट आहे. अच्छा. टॉयलेट रोल, त्याच्यामध्ये टॉयलेट रोल, किचन रोल, तुम्हाला मगाशी सांगितलं हॉस्पिटल लागणार आहे ते पेपर बेड असतो समजा, नाही का, हा. सर्जिकल बेड, तो एक आहे. त्यानंतर पेपर बॅग आहेत. हा. पेपर बॅग म्हणजे मेडिकल जे पाऊच असतात, हा, तुम्ही हा. बघितलं असेल मेडिकल मध्ये छोटे छोटे. खाकी बॅग, हा, हा. खाकी बॅगे असतात. ते हो. पाऊच आपण सगळं ते करून त्याची मशीन असते, तेही आपण सेटअप करून देतो. पेपर बॅग. पेपर बॅगचे केलेले आहेत. आणि एक नवीन एक कॉन्सेप्ट आली आहे, ती आपण खूप जास्त प्रमोट करतो. ती कोणी म्हणजे विचार करावा. ते म्हणजे प्लास्टिकला जसं मी तुम्हाला सांगितलं बंदी आलेली आहे, तर त्याचं दुसरं एक सबस्टिट्यूट आता मार्केटमध्ये आलेलं आहे. ते म्हणजे कॉर्नस्टार्चचं बनलेलं बायो बॅग, म्हणजे कॉम्पोस्टेबल बॅग. अच्छा. कॉम्पोस्टेबल बॅग म्हणजे तुम्ही आता डीमार्ट वगैरेला बघितलं असेल, ग्रीन बॅग असते बघा, हा, हा, हा. त्याच्यावर लिहिलेलं असतं बायोडिग्रेडेबल बॅग. बरोबर आहे. बायोडिग्रेडेबल बॅग म्हणजे कसं, आता सपोज ते बॅग आपण सपोज असं फेकून दिलं समजा रस्त्याला, तर ते कसं डिकम्पोज होऊन जातं. 6 महिन्यात त्याची लाईफ आहे. तुम्ही कन्सल्टन्सी देता, तुमचे चार्जेस कसे असतात? सर कसं आपल्या खूपच नॉमिनल चार्जेस आहेत. आपण काय करतो, एक चार्जेस आपण त्यांना ठरवून दिलेले असतात. त्या चार्जेसमध्येच आहे ना, आपण डॉक्युमेंटेशनचे, आपलं डिजिटल मार्केटिंग प्रेझेन्सचे किंवा व्हिजिटिंगचे, ते सगळं त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतं आपलं. अच्छा. हा, एक नॉमिनल चार्जेस आहे, म्हणजे सगळ्यांना ते परवडेल असे चार्जेस आहे. अच्छा. हो. प्रेक्षकांनो, चार्जेस सांगण्यामध्ये काही अडचणी असतात किंवा त्यांची ती पॉलिसी आहे. तुम्हाला चार्जेस बद्दल, सगळ्या गोष्टीबद्दल काही माहिती पाहिजे ना, दर्शनम इंडस्ट्रीचा नंबर खाली स्क्रीनवर चालतोय, ऑफकोर्स. एक फोन करा. पण माझं स्पष्ट म्हणणं असतं, फोनवर व्यवसाय होतच नाही. एक वेळेस वारजेमध्ये दर्शनमला भेट द्या, राहुल सरांशी चर्चा करा आणि मग खात्री करा. काय खाली नंबर तर चालतोय. आता टिश्यू पेपरचे प्रोडक्शन कसं होतं, एका घंट्याला किती टिश्यू पेपर तयार होतात, त्याची इलेक्ट्रिसिटी, मशीन काम कसं करते, अगदी थोडक्यात तुम्हाला डेमो देते. चला मग आपण मशीन काम कसं करते आपण पाहू. आता आपण आलोय सर आपल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये. सो हे आपलं सॉफ्टचा पेपर आहे. सॉफ्टचा पेपरची पॅकिंग सपोज आपण सध्या अशी करतोय, ठीक आहे. थोडा मोठा पेपर असतो हा. मगाशी तुम्हाला सांगितलं मी की एक छोटा पेपर असतो 20-22चा, तो पेपर म्हणजे अशी पॅकिंग करतो आपण, ठीक आहे. तर मशीनचं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हे कंट्रोल पॅनल. ओके, कंट्रोल पॅनल म्हणजे काय, इथनं मशीन स्पीड आपण कंट्रोल करतो. आपण काउंटिंग म्हणजे हे सगळे काउंटिंग असतात. ते काउंटिंग म्हणजे सपोज आपल्याला 50 पीस पाहिजे, आपलं 100 पीस पाहिजे, आपल्याला 20 पीस पाहिजे, ते आपण इथं कंट्रोल करू शकतो. मशीन चालू बंद इथनंच होते. बाकी एम्पियर वगैरे सगळं इथं कंट्रोल होतं. अच्छा. त्याला कंट्रोल पॅनल म्हणतो आपण. हं. तर हे सर रोल आहेत, ठीक आहे. हं. ह्याला जम्बो रोल म्हणतो आपण. जम्बो रोल. जम्बो रोल, पेपर हं. जम्बो रोल. हं. आता त्यानंतर पेपर हिथं येतो, ठीक आहे. हिथं म्हणजे काय, हे आपलं प्रिंटिंग युनिट आहे. अच्छा. इथं आपण कलर टाकतो, हं. कलर इम्प्रेशन हिथं येणार, हं. ह्याच्यावरती येणार. आणि इथं आपण एक स्टेरिओ म्हणून एक स्टिकर असतो, हं. ते स्टिकर आपण लावतो. म्हणजे सपोज आता काही कस्टमर आहे आमचे, जे सपोज प्रिंटिंग मागतात, टिश्यू पेपरवरती प्रिंटिंग, जेणेकरून त्यांचं कसं अजून त्यांचं हॉटेलचं नाव वगैरे जे काय हो, असेल ते. तेव्हा प्रिंट इम्प्रेशन करून देतो. हं. तर ते हिथं सपोज हं. आपल्याला प्रिंटिंग नाही करायचं, हं. पेपर आपण हिथून घेतो, ठीक आहे. हं. पेपर घेतल्यानंतर हं. हे युनिट म्हणजे इम्बॉजिंग. अच्छा. इम्बॉजिंग म्हणजे इम्प्रेशन. त्याच्यावरती डायमंड इम्प्रेशन आहे सध्या, त्याचं अच्छा. नाव डायमंड आहे. अच्छा. इम्प्रेशन म्हणजे कसं, हं. तर हिथं तुम्ही बघितलं तर हे प्लेन पेपर आहे. प्लेन एकदम बरोबर. सगळं प्लेनच येणार, काही बरोबर. प्रॉब्लेम नाही. हे इम्प्रेशन पण तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यावर ते इम्प्रेशन झाल्यानंतर हं. ही जी प्रोसेस आहे याला आपण त्रिकोण म्हणू, ठीक आहे. हं. त्रिकोणवरनं ते फोल्ड होणार. फोल्ड होतात. हा. हं. फोल्ड झाल्यानंतर हे ड्रम आहेत. हं. ड्रम वरनं ते परत एक फोल्डिंग प्रोसेस होऊन पुढे येणार. त्यानंतर हिथं पेपर आल्यानंतर हं. आपलं कटिंग होते. ही कटिंग या जागेवर. मशीन, हा, अच्छा. ते कटिंग होणार. आणि ते आपले जे ठराविक साईज आहेत, त्या हा. साईज अनुसार आपल्याला बंडल paper- कट होणार. हो, बंडल कट होणार. 50 हो, मग नाही 50 करा, 60 करा, 65 आपल्या करा, ह्याच्या 70 सेट करा. करण्यावर. ते आपलं त्याच्यामध्ये मी सांगितलंय तुम्हाला मगाशी. हं. इथं आल्यानंतर हे हं. अशा प्रकारे पॅकिंग होते. हं. पॅकिंग सगळं झाल्यानंतर आपण हे बॉक्स पॅकिंग करतो, अच्छा. डिस्पॅच साठी रेडी. अच्छा. हो, हे आपण गोणीमध्ये पॅक करतो सर.
पिशवीमध्ये? पिशवीमध्ये गोणी असते अशी हा. ती गोणी ते हा. गोणी आहे त्या गोणीमध्ये आपण हे विष टाकतो. म्हणजे हे दोन प्रकारचे या जागा, ही एक पॅकिंग आहे आणि ही एक पॅकिंग हो आहे. ती बॉक्स पॅकिंग होणार. अच्छा, हे म्हणजे ही लाल कलरच्या बॉक्स मध्ये? हा बॉक्स मध्ये येणार कारण की ते सॉफ्ट इन नेचर असल्यामुळे पेपर हा. बॉक्स मध्ये जातात. अच्छा, सॉफ्ट नेचर मीन्स? पेपर सॉफ्ट असतो सर. अच्छा. हा पेपर सॉफ्ट आहे आणि हार्ड पेपर आहे. की आता इथं जी तुमची पॅकिंग चालू आहे, हा तर या मशीनची एका घंट्याची प्रोडक्शन कॅपॅसिटी बद्दल काय सांगाल? सर प्रोडक्शन कॅपॅसिटी आपली म्हणजे सपोज हे पॅकेट जर बघितले, हे पॅकेट तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं 20 पॅकेटची एक गोणी असते. अच्छा, तसं ना दिवसातून तुम्ही 22-23 गोणी म्हणजे प्रोडक्शन करू शकता 8 तासामध्ये. आणि या टिश्यू पेपर बद्दल बोललं तर? ह्याचं सर तुम्ही नाही म्हटलं तरी एक 1500 ते 2000 पॅकेट काढू शकता. अच्छा, एका दिवसाला? हो एका दिवसात 8 तासामध्ये तुमच्या वर्किंग मध्ये तुम्ही 1500 पॅकेट काढू शकता. आता एक महत्वाचा प्रश्न आहे सर, की ही जी मशीन आहे इलेक्ट्रिसिटी बद्दल जर बोलायला गेलं, ह्याला सिंगल फेज कनेक्शन लागतं का 3 फेज नाही कनेक्शन? सर पूर्वी कसं असायचं ते थर्ड फेजचं म्हणजे मशीन थर्ड फेजची म्हणजे होत होते. आता कसं सिंगल फेज पण चालून जातं. अच्छा, म्हणजे अगदी तुम्ही 5 किलो वॉटचं जरी लाईट असेल तरी होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही. अच्छा. कच्चा माल त्याच्याबद्दल काय पॉलिसी, म्हणजे तुम्ही देता की मग ज्यांनी हा व्यवसाय सुरू केला त्यांनी कुठं खरेदी केला पाहिजे, त्याबद्दल काय सांगाल? नाही सर हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण की मशीन घेतली सगळं सेटअप झालं पण कच्चा माल म्हणजे कसं ते रोल फॉर्म मध्ये येतो. ठीक आहे, रोल फॉर्म म्हणजे असा फॉर्म आहे. सपोज मी तुम्हाला हा रोल आहे हो, roll. मिळून? हो कच्चा माल नाही का, रॉ मटेरियल म्हणतो आपण त्याला. अच्छा, त्याच्यावरती सगळे डिटेल वगैरे असते त्याच्यावरती, कुठल्या ब्रँडचं आहे कुठलं काय. आणि आपले गुजरातवरनं दिल्लीवरनं खूप सारे मिल आहेत जे कच्चा माल प्रोडक्शन करतात. ते कच्चा माल आपण डीलर असल्यामुळे ते कच्चा माल आपल्याकडे येतो आणि आपण डिस्ट्रीब्यूट करतो. आपण थोडं मोठे अमाऊंट म्हणजे मोठे क्वांटिटीमध्ये घेतो. जे एक मशीन घेणारे 2 मशीन घेणारे त्यांना एवढं लागणार नाही. महिन्याला त्यांना 2 ते 3 टन मॅक्सिमम लागणार आहे. अच्छा, आपण कसं गाडी मागवतो आणि कंटेनर मागवतो ते मग ते आपण मोठं कंटेनर. हो अशा पद्धतीमध्ये आपण टिश्यू पेपरचं महत्व, त्याची प्रत्येक दिवशी वाढणारी मागणी आणि त्या मागणीच्या आधारे आपण उभा करण्याचा व्यवसाय कशा पद्धतीत केला पाहिजे, दर्शनम इंडस्ट्रीच्या माध्यमातून जी कन्सल्टन्सी दिली जाते ती कशा पद्धतीत दिली जाते, ते तुम्हाला काय काय मदत करतात, ही मशीन कशी चालते, प्रोडक्शन कसं तयार होतं, त्याची एका दिवसाची प्रोडक्शन कॅपॅसिटी किती, इत्तमभूत आपण माहिती पाहिली. जाता जाता शोध वार्ता टीमच्या वतीने तुम्हाला एक आग्रहाची विनंती आहे की प्रत्येक गोष्ट आम्ही पुरेपूर पुरवण्याचा प्रयत्न करतो, माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तरी सुद्धा कोणताही निर्णय घेत असताना पूर्ण शहानिशा करा, डोळ्यानं पहा आणि मगच निर्णय घ्या. कारण का शोध वार्ता टीम कुठल्याही आर्थिक व्यवहाराची जबाबदारी घेत नाही. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.